या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। शालेय शिक्षण विभागाच्या वतीने अंदरसूल येथे शाळा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न। नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत। विद्यार्थ्यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे जापनीज भाषेतून स्वागत। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षाकरिता शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा राज्यभरात साजरा होत असताना नाशिकच्या येवल्यातील अंदरसूल या ठिकाणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेतून प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांना फेटे बांधून शाळेमध्ये वाजत गाजत स्वागत करण्यात आले। या अनोख्या प्रवेश सोहळ्यामुळे विद्यार्थी देखील भारावून गेले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, शिक्षणाधिकारी संजय कुसळकर, सरपंच लताबाई जानराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला शहर अध्यक्ष दत्ता निकम, किसन धनगे, मकरंद सोनवणे, सुनील देशमुख, प्रकाश साबरे, सचिन कळमकर, गणेश कासार, झुंजार देशमुख, अमोल सोनवणे, महेश देशमुख, संतोष खैरनार, योगेश जहागीरदार, अण्णा ढोले, बाळासाहेब काळे आदींसह जिल्हा परिषद शाळा मुलींचे व मुलांचे येथील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आज जे आहे अख्ख्या राज्यामध्ये शाळेचा पहिला दिवस आणि म्हणून प्रवेश उत्सव म्हणून हा साजरा करण्याच्या संदर्भामधली भूमिका जी आहे राज्य शासनाने घेतली। त्याचं कारण, मुख्यतः कारण म्हणजे जे आहे मुलांना प्रोत्साहन मिळावं, पालकांनाही प्रोत्साहन मिळावं की मुलांना रोज जे आहे शाळेत पाठवायला पाहिजे। त्याचबरोबर शिक्षकांनाही जे आहे प्रोत्साहन मिळालं पाहिजे की आपल्याला ही भावी पिढी घडवायची आहे। आणि भावी पिढी घडवण्यासाठी हे शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे। आणि ते जे आहे मुख्यतः काम जे आहे हे शिक्षण शिकवणारे जे आहे, जे शिक्षक आहे त्यांच्या हातात आहे। आणि म्हणून ह्या संदर्भामधली जी भूमिका शासनाने घेतली आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आज पहिला दिवस जिथे जिथे आहे तिथे त्या ठिकाणी जे आहे प्रवेश उत्सव जे आहे थाटामाटामध्ये जो आहे साजरा करण्याचं ठरवलं। मी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मनापासून ह्या शिक्षक प्रवेश उत्सवाच्या जे आहे पहिल्या दिवसाच्या आहे मनापासून शुभेच्छा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।